कधीही चहा घेतलेला नव्हता, म्हणजे मी कधी घ्यायचीच नाही. शाळेत असताना, त्याच्यानंतर कॉलेजला असताना, लग्न झाल्यानंतर. पण नंतर आहे ना सवय लागली ती म्हणजे चहा घेण्याची. आणि ती कशी माहिती, सुरुवातीला मात्र मी चहा फक्त ना ब्रेड सोबत किंवा बिस्किट सोबत एन्जॉय करायचे. मग हळूहळू त्यामध्ये अद्रक, इलायची यांचा तडका गेला आणि मग मला प्लेन चहा आवडायला लागला. आणि आता सध्या फक्त अद्रक जरी असला ना तरी सुद्धा मला चहा लागतो बरं का. फक्त एवढं आहे की मला अगदी प्लेन चहा अजिबात आवडत नाही, त्यामध्ये ॲटलिस्ट अद्रक नाही तर इलायची पाहिजे, त्यावेळेसच मी चहा घेते. त्यामुळे मला असं वाटतं कधी कधी की मी खरंच चहाच्या आहारी गेले की काय माहिती. मला खूप जास्त आहे ना चहाची तलप लागल्यासारखी होते कधीतरी. मला आता ही सवय थोडीफार कंट्रोल करावी लागेल. तशी मला खूप जास्त सवय नाही आहे, मी ॲटलिस्ट कंट्रोल करू शकते. मी जर बाहेरगावी गेले किंवा कुठे अशा अननोन ठिकाणी असेल तर मी मोस्टली चहा घ्यायला अवॉइड करते. मी फक्त आहे ना घरी असताना चहा घेते, ज्यावेळेस मी निवांत असेल त्यावेळेस. कारण की माझं आहे ना मी टाईममध्ये ना चहा एक परफेक्ट पार्टनर आहे. मला घाई गडबडमध्ये कोणाच्या इथं गेस्ट जाऊन चहा घ्यायला एवढा आनंद वाटत नाही जेवढा की मला निवांतमध्ये चहा घ्यायला आवडतो. मागे तर मी दिवसातनं 2 आणि 3 वेळेस चहा करून पाहिजे, पण आता सध्या याचं प्रमाण मी खूप कमी केलेलं आहे. दिवसातनं सकाळी किंवा संध्याकाळी एकदाच मी चहा घेते आणि तो निवांत बसून घ्यायला मला एन्जॉय करायला आवडतो. आता सकाळी उठल्यानंतर ना माझ्या मागं टिफिनची काही, प्रथम चावरायचं, त्याचा नाश्ता, हे सगळं काही असतं. त्यामुळे मी सकाळी चहा करून प्यायला अजिबात प्रेफर करत नाही. मी सगळ्यात आधी त्याला शाळेत पाठवलं आणि त्यानंतर आल्यानंतर मस्तपैकी हेअर वॉश वगैरे केला आणि चहा करून ना आता निवांत बसलेले आहे. आता इथून पुढे ना माझी घरातली थोडीफार बेसिक कामं वगैरे सुरू होतील. घर आवरण्यापर्यंतच मला इथं 1 वाजलेला होता आणि प्रथमला मी घेऊन आली आणि मला एक पार्सल सुद्धा रिसीव झालं होतं, ती म्हणजे ही बॅग. मला मागच्या बऱ्याच दिवसापासून ना प्रथमसाठी अगदी छोटीशी बॅग घ्यायची होती, कारण की ही जी बॅग आहे ना त्याची आधीची ती खूप जास्त मोठी झालेली आहे. आता ही बॅग आहे ना मला पर्सनली तर एवढी काही आवडली नाही, पण त्याला खूप जास्त आवडली. का? कारण की त्यावरती लायन आहे असं त्याला वाटतं. पण 200 रुपयाच्या अकॉर्डिंग ही बॅग जरा ओके आहे. अदरवाईज आहे ना मला जी पहिलीची बॅग होती ना ती खूप छान आवडायची बरं का, कारण की त्याचं जे फॅब्रिक आहे आणि क्वालिटी वगैरे ती अगदी टॉप नॉच होती. फक्त प्रॉब्लेम हा आहे की ही बॅग आहे ना खूप जास्त मोठी आहे आणि प्रथमला डायरेक्ट आहे ना ती गुडघ्याच्या खालीपर्यंत जाते आणि मॅनेजच होत नाही. त्यामुळे मग मला असं काहीतरी ना परत एकदा बॅग त्याला ऑर्डर करून घ्यावी लागली. आज दुपारी मात्र प्रथम काही झोपला वगैरे नव्हता, त्यामुळे ना लवकरच संध्याकाळी मी त्याला बाहेर फिरायला घेऊन गेलते. आणि आज दुसरा श्रावण सोमवार होता, त्यामुळे मंदिरात गेलतो. आणि हो, ही जी क्लिप आहे ना ही 1 दिवसाआडची आहे, कारण की आज श्रावण सोमवार होता, त्यामुळे इतकी जास्त गर्दी होती की मला ना असा निवांत व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर करणं पॉसिबलच झालं नसतं. त्यामुळे ना ही जुनी क्लिप आहे, पण आजही आम्ही ना मंदिरात गेलतो. फक्त एवढे ही खूप गर्दी होती की मला शूट करायला पॉसिबल झालं नसतं, म्हणून अगदी 1 दिवसाआधीची ही क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पण काही असो, या मंदिरात गेलं ना थोडंसं असे शांत मात्र नक्कीच वाटतं बरं का. आजकाल माझं शेड्यूल आहे ना खूप जास्त टाईट असतं, म्हणजे पूर्ण दिवसभर माझं कामातच जातं. सकाळी उठलं की त्याचं टिफिन, त्यानंतर मग घरातली कामं, त्याला घेऊन या, त्यानंतर त्याचं आवरणं, संध्याकाळी थोडंसं फिरणं, क्लासला जाणं, घरी येणं, आवरणं, झोपणं, यामध्ये ना खूप जास्त परेशानी होऊन जाते. तरी प्रथमला मी आज श्रावण सोमवार होतं त्यामुळे 10-15 मिनिटासाठी मंदिरात वगैरे घेऊन गेलते आणि तिथेही थोडा वेळ मी स्पेंड केला. आणि त्यानंतर लगेचच आहे ना 5 वाजता मला निघायचं होतं, ती म्हणजे क्लासला. तर क्लास वगैरे अटेंड करून आल्यानंतर ना घरी आल्यानंतर कमीत कमी 10-15 मिनटं तरी मी ना चांगला रेस्ट करते, कारण की ना जी हेवी एक्सरसाइज होते ना, जे बॉडी स्ट्रेच होते ना, त्यामुळे ना अजिबातच एनर्जी राहत नाही. त्यामुळे ना एकदा क्लासवरून घरी आले की मी कमीत कमी 10-15 मिनटं ना कॉटवरून काही हलतच नाही. 7:30 किंवा 7:45 पर्यंत मस्तपैकी माझा फ्रेश वगैरे होऊन जातं आणि रेस्टही होऊन जातो. आणि त्यानंतर लगेचच मी इथं स्वयंपाकाची तयारी करते. सकाळचा स्वयंपाक माझा लेंदी असू शकतो, पण संध्याकाळचा जो स्वयंपाक असतो ना तो मी जेवढा मिनिमल आणि जितका शॉर्टकट असेल तितका करण्याचा प्रयत्न करते, कारण की मी हलकं जेवण करायला प्रेफर करते संध्याकाळी. आणि त्यातलं त्यात ना संध्याकाळी जास्त बनवून ठेवलं ना मग ते खूप जास्त वेस्टसुद्धा जातं. एक ॲटलिस्ट आहे ना सकाळी बनवलं ना जास्त तर ते संध्याकाळी खाता येतं, पण संध्याकाळचं सकाळी खायचं म्हटलं का मला खूप जास्त कंटाळा येतो. त्यामुळे ना संध्याकाळचा स्वयंपाक जो असतो ना तो अगदी मिनिमल असतो. आता तुम्ही बघू शकतात, मला आहे ना आज चकुल्या बनवायच्या होत्या आणि तुम्ही बघू शकतात फक्त 2 चपातींचं मला पीठ मळावं लागले आणि हेच आमच्या दोघांसाठी सफिशियंट झाले. तर आज मी मस्तपैकी 10 चकुल्या बनवते, कारण की ही एक 1/4 मील आहे आणि एका भांड्यामध्ये सगळं काही होऊन जाईल. फक्त एवढंच आहे की आपल्याला थोडंसं एक्स्ट्राची 2-3 भांडी एक्स्ट्राची निघतील, पण भाजीची वेगळी काही आपल्याला लुडबुड करावी लागणार नाही. तसंही ना
माझं कम्प्लिटली फ्रीज खाली झालेलं आहे, कारण की मला आता 2-3 दिवसांनी ना रक्षाबंधनसाठी गावी जायचे. त्यामुळे ना फ्रीजमध्ये भाजीपाला सुद्धा नाही. अगदी एक भाजी शिल्लक आहे, जे की उद्याच्या दिवस जाईल आणि परवाच्या दिवशी मात्र मी ना शंकरपूरला म्हणजे माझ्या गावी जाणार आहे माहेरी. आता डाळच्या कोलांची रेसिपी मी तुमच्यासोबत आधीही शेअर केली, त्यामुळे यावेळेस काही शेअर केलेलं नाही आहे. आणि जितकी सोपी सिंपल होईल तितकं सोपी सिंपल बनवण्याचा मी प्रयत्न करत असते, कारण की मग आहे ना खूप हेवी बनवणं म्हणजे त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण हे जर टाकायला गेलं ना तर प्रथम खाणार नाही. त्यामुळे अगदी सिंपल असा हा मेनू असतो आमचा. मॅक्सिमम 8:30 वाजेपर्यंत माझं आणि प्रथमचं दोघांचं जेवण वगैरे कंप्लीट होऊन जातं आणि त्यानंतर इथं मी किचन आवरायला घेते. माझं दिवसभर किचन एकपट मेसी असू शकतं, पण रात्री अजिबात नाही. अगदी खूप जास्त माझी तब्येत ठीक नसेल किंवा मग मला म्हणजे खूप कमी पसारा असेल, अशा वेळेसच किचन माझं थोडंफार इकडे तिकडे व्यस्त असतं. अदरवाईज आहे ना माझं किचन तुम्ही दररोज संध्याकाळी जर बघाल ना तर अगदी टापटिपच असतं. दिवसाचं मी नाही सांगू शकत, पण रात्री झोपण्याआधी मात्र मी माझं किचन आहे ना 100% क्लीन करून झोपते. कारण मला माहिती आहे, मी जर असं सोडलं ना किंवा थोडे जरी अन्नाचे डाग शिल्लक राहिले तर त्यावरती झुरळ व्हायला वेळ लागणार नाही आणि मला झुरळ किचनमध्ये अजिबात आवडत नाही. आणि तेच अवॉइड करण्यासाठी ना मी रात्री ना दररोज ही क्लिनिंग करत असते. आणि कदाचित याच एका सवयीमुळे ना माझ्या किचनमध्ये तुम्हाला एकदाही असं झुरळ वगैरे दिसणार नाही. सायंकाळी आज प्रथमने दूध वगैरे पिलेलं नव्हतं, त्यामुळे ना आज आहे ना त्याला रात्री मी दूध प्यायला देते, नाहीतर मी संध्याकाळीच द्यायला प्रेफर करते. तर 9 वाजेपर्यंत माझं इथं सगळं काही घर आवरलेलं होतं, किचन वगैरे सगळं. आता प्रथमला दूध प्यायला दिले आणि वेळ आहे माझ्या स्किन केअरची रात्रीच्या. तर मागच्या 15 दिवसापासून डर्माकोचा हा फेस वॉश मी वापरत आहे आणि यामुळे काय होतं माहिती का, आपली जी त्वचेवरती जे काही ऑइल सिक्रेशन झालेलं असेल ना ते इझिली निघून जातं. आणि तुम्हाला माहिती आहे माझी त्वचा एक्स्ट्रीमली ऑइली आहे, म्हणजे कितीही जर मेकअप करू किंवा नको करू आपोआपच इतकं जास्त ऑइलचं सिक्रेशन होतं ना की त्यावरती ना मला कधी कधी असं वाटतं की भजे तळले जातं की काय, इतकी तेलकट होते. आणि तोच तेलकटपणा कमी करण्यासाठी ना मी इथे ना माझं स्किन केअरचं जे कम्प्लीट रुटीन आहे ना ते थोडंसं ना चेंज केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना बाकीच्या कोणत्या गोष्टीमध्ये ना कन्सिस्टन्सी असो किंवा नसो, पण स्किन केअर, हेअर केअर या बाबतीमध्ये ना माझ्याकडून ना कन्सिस्टन्सी मात्र कधीच ब्रेक होत नाही. अगदी ना प्रथम चालतं ना त्यावेळेस थोडंसं डिस्टर्बन्स चालतं, पण त्यानंतर मात्र ना जेव्हापासून मी स्वतःला असं मोटिवेट केलं ना तेव्हापासून यामध्ये काही असं ब्रेक वगैरे काही पडलेला नाही. आणि त्यामुळेच कदाचित माझी त्वचा इतकी छान आहे बरं का, तुम्हाला खरं सांगते. तुम्ही काही करा किंवा नका करू, पण त्वचेसाठी जर तुम्ही कन्सिस्टन्स असाल ना तुमची त्वचा आहे ना कधीच तुम्हाला धोका देणार नाही. तर फेस वॉश वगैरे झाल्यानंतर ना इथे मी ना रात्रीच्या ट्रीटमेंटसाठी ना इथे नायसिनामाइड सिरम वापरत आहे. हे पण डर्माकोचं आहे आणि हे 10% आहे. आता हा सिरम तर क्लेम करतो की तुमचं ऑइल ॲब्झॉर्प्शन कंट्रोल वगैरे करू. आता बघूयात, पण मला मागच्या 15 दिवसापासून तर थोडाफार असा रिझल्ट वाटते. माझी त्वचा छान अशी ग्लो किंवा छान अशी डिटॅन पिगमेंटेशन फ्री झालेली आहे. आणि हे सिरम लावल्यानंतर आहे ना खूप लवकर ॲब्झॉर्ब होतं त्वचेवरती, अजिबात बऱ्याच वेळापर्यंत असं तेलकट चिपचिप अजिबात राहत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ना माझ्या सकाळच्या रुटीनमध्ये व्हिटॅमिन सी सिरम असतं आणि रात्रीच्या रुटीनमध्ये नायसिनामाइड सिरम असतं. असं मी दोन्ही सिरमचं बॅलन्स ठेवते आणि त्यामुळे ना मला दोन्ही सिरमचं ना बेनिफिट भेटतं. आता सिरम वगैरे लावल्यानंतर ना इथं मी मॉइश्चरायझर लावते आणि मॉइश्चरायझर मी चांगल्या क्वांटिटीमध्ये लावते, कारण की ना रात्रभरामध्ये ना आपली त्वचा छान अशी हायड्रेट राहायला पाहिजे. त्यामुळे ना छान असं मॉइश्चरायझर वगैरे अप्लाय करून घेते आणि बस इतकंच संध्याकाळचं माझं रुटीन असतं बरं का. फेस वॉश, सिरम, मॉइश्चरायझर आणि लिप बाम, बस इतकं सिम्पलचं माझं संध्याकाळचं स्किन केअर रुटीन असतं. आणि यामुळे ना माझी त्वचा तुम्ही बघू शकता इतकी सुंदर आहे की नाही, मला असं परत परत माझ्या तोंडाला, माझ्या फेसला ना हात लावू वाटतं, इतकी छान आणि सॉफ्ट वाटायला लागलेली आहे. आणि त्यातल्या त्यात ना आजकाल मी लवकर झोपते ना, त्यामुळे माझे डार्क सर्कलसुद्धा बऱ्यापैकी कमी झालेले आहे. नाहीतर तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस माझे डार्क सर्कल किती जास्त वाढले होते. पण आजकाल मी स्वतःवरती खूप जास्त लक्ष देते, स्वतःच्या हेल्थकडे खूप जास्त लक्ष देते, त्यामुळे कदाचित माझी त्वचा छान दिसायला लागली. आणि
ज्यावेळेस आपण आतून हील व्हायला लागतो ना त्यावेळेस अल्टिमेटली आपली स्किन छान दिसायला लागते असं मला वाटतं बरं का. आता ज्या काही लेडीज आहे वर्किंग असो किंवा हाऊसवाईफ ज्या म्हणतील की दीक्षा आमच्याकडे एवढा वेळच नाही, तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, तुम्हाला सकाळी जर वेळ नसेल ना तर ॲटलिस्ट तुम्ही रात्री झोपण्याआधी कमीत कमी 10 मिनिटं स्वतःसाठी नक्कीच द्या. कारण की ना दिवसाचं स्किन केअर तुम्ही प्रोटेक्शनसाठी वापरता, पण रात्रीचं जे स्किन केअर असतं ना हे स्किन केअर आपल्या त्वचेला रिपेअर करतं बरं का. त्यामुळे तुम्ही दिवसा फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन जरी वापरली तरी चालेल, पण रात्री मात्र तुम्ही छान असं त्वचेला ट्रीट करा बरं का, असं मला वाटतं. आता तुम्हालाही माझ्यासारखी अशी सॉफ्ट सपल पिगमेंटेड फ्री ॲक्नी फ्री त्वचा हवी असेल ना तर ही स्टेप तुम्ही नक्कीच फॉलो करा बरं का. चला तर मग आजचा व्लॉग मी इथं संपवते. भेटूयात आपण अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगचं. तोपर्यंत बाय बाय.